फलंदाजीसाठी पाहायला गेलं तर आपण धनंजय आणि अजय असेल जे सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवरती असेल तर गोलंदाज अमित उर्फ लाल्या गोलंदाज. आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना असेल तिसऱ्या दिवसातील. आजचा पाहायला गेलं तर भावी सभापती चषक 2025चा हा तिसरा दिवस आणि त्यामधील हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना असेल. नेरलपाडा संघ की शेलू संघ कोण टॉप फोरमध्ये प्रवेश करेल ते पाहूया आपण आता. सुरेख चेंडू टाकला होता मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात इट्स अ वाईड बॉल. या वाईडच्या स्वरूपात धावसंख्येचा श्रीगणेश होतोय या एक धावेने. सुरेख चेंडू टाकला होता ब्लॉक होल्डमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडूचा आणि फलीचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. दुसरा चेंडू पाहायला गेला तर ऑफसाच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या अंकावर. अजूनही पहिल्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. सुरेख चेंडू, अजून एक ब्लॉक होल्डचा चेंडू मात्र फली उचलायच्या अगोदरच चेंडू जमिनी लगत गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडूवरती वेग पाहता पण अतिशय भन्नाट वेग टाकतोय तो गोलंदाज अमित. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. कुठल्याही प्रकारची धाव अजूनही पाहायला गेलं तर अजयच्या बॅटमधून आलेली नाहीये. एकच लेंथ पकडून गोलंदाजी करतोय तो अमित गोलंदाज. त्याला माहित आहे कुठल्या प्रकारची धाव द्यायची नाही. पुन्हा एकदा स्टेटला टाकलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकदा पूर्ण होते मात्र एकच धावेवर समाधान मानलं. सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं मात्र चेंडू जाईल तो. इट्स अ वाईट बॉल. अजून एक धावसंख्या वाढेल धावफलकावर. 5 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. सुरेख चेंडूची लाईन ओळखली मात्र फटका दिला. फटका जाईल तो स्टेटला. स्टेट ड्राईव्ह पाहायला गेले तर पंच आमच्याकडे इशारा करतात. 6 धावा येतात या धनंजयच्या बॅटमधून. पहिला षटकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडू चांगले हाताळले होते मात्र लास्ट चेंडू होते मात्र आक्रमक केलं ते धनंजयने आणि षटकार प्राप्त केला. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर संदीपच्या विरोधात 11 धावा काढल्या त्या शेलू संघाने. दुसरे षटक घेऊन आलो तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत.
जर्सी क्रमांक 17 ज्याच्या नावावर पाहिलं का ते हेमंत हा गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणार. दुसरं षटक टाकणार तो निरलपाडा संघाकडून. अजून येणार 12 चेंडू शिल्लक. असं किती धावांचं डोंगर उभं राहतं ते पाहूया. सुरेख चेंडू टाकला होता, चेंडूला मात्र उचली आली नाही आणि रनआउटच्या स्वरूपात अजयला मागे परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 जातोय तो शेलू संघाचा. त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो भरत शेकटे फलंदाजीसाठी. कारण की शेलू संघाला पाहायला गेलं तर धनंजयला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे. 12 चेंडू अजूनही आता पाहायला गेलं तर 11 चेंडू शिल्लक असतील. धनंजयकडून त्यांना खूप अपेक्षा असेल का जास्तीत जास्त धावसंख्या येईल ती धनंजयच्या बॅटमधून. आतापर्यंत पाहायला गेलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेलं आहे. सुरेख फटका आला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एकच धाव मिळेल. कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क काय तेवढा झाला नाही मात्र चेंडूला उंची जास्त होती, लांबी कमी झाली. एकच धाव आली या चेंडूवर. सुरेख चेंडू टाकला होता, लेगसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता भरत या फलंदाजाचा मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट चेंडू. या वाईटच्या अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावर. सुरेख चेंडू, अतिशय गती होती त्या चेंडूवरती वेगवान पाहायला गेलो तर. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउट आहे का नाही ते चेक करायचं आहे. भरतला मात्र मागे परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. भरतची जागा घेण्यासाठी येत आहे तर फलंदाज रजत. सुरेख फटका मारलाय, क्षेत्ररक्षक तैनात त्या चेंडू खाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रजतला मात्र आपली विकेट गमावावी लागेल. धनंजय आता स्ट्राईकवर राहील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. चौदा या अंकावर. आता येणारे शेवटचे 6 चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल तो अक्षय म्हात्रे.
स्वतः कर्णधार असेल तिथं गोलंदाजी मार्कवरती. भावी सभापती चषक 2025 मध्ये आतापर्यंत पाहिल्या गेलं पहिल्या दिवशी मध्ये कशेळे संघ टॉपवर मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. दुसऱ्या दिवशी पाहिल्या गेलं तर मालेगाव संघ टॉपवर मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये पाहिल्या गेलं सेलो विपक्ष नेरलपाडा ही क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. तिसरा संघ कोण असेल जो टॉप फोर मध्ये जाईल पाहूया. आतापर्यंत 2 षटकामध्ये 14 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा षटक असेल तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय, ना स्ट्राईकवर असेल तो धनंजय. पहिला चेंडू पाहायला गेले तर वाईट चेंडू, अवंतर धावसंख्येत वाढ होते. 15 धावा लागतात धावफलकावर. बॅक टू बॅक 2 चेंडू पाहायला गेले तर आपण डॉट चेंडू येतात. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर पुन्हा दुसरा चेंडू निर्धाव आला. सुरेख गोलंदाजी करतो अक्षय आपल्या गोलंदाजीने. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मात्र शॉर्ट पिच चेंडूला मात्र प्रत्युत्तर दिलंय ते धनंजयच्या बॅटमधून येतोय हा आणखी एक दुसरा षटकार. शेलू संघाला माहिती आहे का धनंजयला स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं आहे, मात्र हे धनंजयने दाखवून दिलं. आपल्या बॅटमधून येतोय तो हा ब्रिमर षटकार येतोय तो धनंजयच्या बॅटमधून. 6 धावा धावफलकावरती लागतात. धावसंख्या जाऊन पोचली ती 21 या आकड्यावर. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असेल. शॉर्टपिच चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा घेतला धनंजयने. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. 21 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा अक्षयच्या विरोधात शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिडकावून दिलाय. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर अक्षय वरती चढाई करतोय तो धनंजयच्या बॅटमधून. सलग येतोय तो तिसरा षटकार. पाहायला गेले तर धनंजयने लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार खेचलेले आहेत ते अक्षयच्या विरोधात. 2 चेंडू निर्धाव काढले होते, मात्र आता पाहिलं तर वारंवार षटकार मारतोय तो प्रत्येक चेंडूवर. अजून एक फुलटो चेंडू येतोय ना हा अक्षयच्या विरोधात. चौथा षटकार येतो. अतिशय महागडं षटक ठरलंय हे अक्षयचं. पहिला षटकार खाल्ल्याच्या नंतर गोलंदाजाला काही समजलं नव्हतं कुठे टप्पा टाकू. अचूक चपा मात्र 4 षटकार खाल्ले. 3 षटका म्हणजे धावसंख्या जाऊन पोचली होती 39 या अंकावर. आता 18 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान असणार ते नेरलपाडा संघासमोर.
चला शेलू संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मात्र आता पाहिला गेलं तर 18 चेंडू आणि समीकरण असेल ते 39 धावाचा पाठला करायचा होता. 40 धावांचा पाठला करावा लागेल. 39 धावा धावफलकावरती आलेले आतापर्यंत 40 धावांची गरज असेल ती नेरलपाडा संघाला. सुरेख चेंडू पाहिला गेला तर पहिलाच गोलंदाज पॉवर प्लेचा षटक हाताळला तो शेलू संघाकडून. मात्र धनंजय हा गोलंदाज ज्याने पाहायला गेलं तर सुरेख फलंदाजी केले. 10 चेंडूमध्ये 32 धावा वैयक्तिक काढल्या त्या. पहिला चेंडू निर्धाव येतोय तो. दुसऱ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर झेल उडाल्याने झेल कॅरी केले. अक्षयच्या विकेटचा अंत होईल. अक्षयला मात्र मागे परतावं लागेल. अक्षयची जागा घेण्यासाठी जात आहे तो आता निलेश. येणारे 16 चेंडू आणि 40 धावांची गरज असते नेरळपाडा संघाला. सुरेख गोलंदाजी वेगवरती पाहू शकता आपण. धनंजयच्या गोलंदाजीवरती पाहिलं जातं पण 3 चेंडू निर्धाव काढलेले, 1 विकेट मिळवलेले आपल्या गोलंदाजीवरती.
मित्रा चेंडू जर हाईटला असेल तरच आपण रिव्ह्यू चेक करतो, भीमरसाठी फक्त आणि रनआउटसाठी. सुरेख षटक हाताकडलं पाहिलं गेलं धनंजयने पहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिला गेलं तर अवघी एकच धाव दिलेली आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असणारी नेरलपाडा संघाला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय चुरशीची लढत. गोलंदाजी मार्क कोहली दुसरा गोलंदाज असेल तो शेलू संघाकडून गणेश हा गोलंदाज. सुरेख चेंडू टाकला होता गणेशने पहिल्याच ब्लॉक होलचा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गेला मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावर. अजूनही पाहिलं गेलं तर 35 धावांची गरज असेल. सुरेख चेंडू टाकला, शॉर्टपिट चेंडूचा समाचार घेतोय, मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकारी येतोय. धावसंख्या जाऊन नवव्या अंकावरती. आता पाहिलं गेलं तर येणारे 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. 5 मोठे सिक्स मारावे लागतील, 5 मोठे फटके यावे लागतील या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती तिसरा आणि नौका गोलंदाज पाहिले शेलू संघाकडून. अजय हा गोलंदाज. मागील सामन्यामध्ये पाहिलं गेलं 7 चेंडूमध्ये 12 धावा दिल्या नव्हत्या अजयने. तोच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय पुन्हा एकदा. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. पहिला चेंडू पाहायला गेला तर वाईट चेंडू येतोय. या वाईटच्या अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. अजूनही उर्वरित 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल ती नेरळपाडा संघाला. 6 चेंडूमध्ये 5 मोठे फटके मारायचे आहेत. सुरेख चेंडू टाकला होता, मात्र बॅटची कडा लागली आणि एस्टनवरती चेंडू आदळला. मात्र विकेट जाते निलेशची. निलेशला माघारी परतावं लागेल. निलेशची जागा घेण्यासाठी जातो फलंदाज यश हा. 4 चेंडू आणि समीकरण असेल ते आता 30 धावा. 29 धावांची गरज असेल. अजून एक विकेट जातोय तो. मात्र यशला मागं परतावं लागेल. मागील सामन्यामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. आता देखील उंचावरून फटका मारला होता, मात्र लांबी कमी आणि उंची जास्त झाली आणि झेल टिपला तो क्षेत्ररक्षकाने.
एकच धाव इथे या चेंडूवरती पाहायला गेलं तर धावसंख्या जमली 13 या आकड्यावर. शेलू संघ हा विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेख फटका आला शेवटच्या चेंडूवरती, आला तो षटकार ऋषीच्या बॅट मधून आणि शेलू संघ इथे विजय होतोय. मात्र आजच्या तिसऱ्या दिवसात पाहायला गेलं तर भावी सभापती चषक दिवस तिसरा शेलू संघ हा टॉप 4 मध्ये जाऊन बसलेला आहे. पहिल्या दिवशी कशेळे संघ, दुसऱ्या दिवशी मालेगाव संघ आणि तिसऱ्या दिवशी शेलू संघ, 3 संघ टॉप 4 मध्ये जाऊन बसले. उद्याचा शेवटचा दिवस असेल, फायनल डे असेल उद्याचा. मालेगाव संघ, एक्सल संघ आणि